नमस्कार मित्रांनो. निफ्टी प्रेडिक्शनच्या या व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. चला पाहूया नक्की एक्झॅक्टली आज निफ्टी फिफ्टीमध्ये झालेलं काय आहे? काय राडा निफ्टी फिफ्टीने घातलेला आहे आणि उद्या कशाप्रकारे निफ्टी फिफ्टी इथे मूव्हमेंट करू शकते? लाईव्ह मार्केटमध्ये आपण लाईव्ह सेशन जेव्हा करत होतो, थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे लाईव्ह स्ट्रीम आपल्याला बंद करावी लागली आणि पुढे आपल्याला मी परत लाईव्ह आलेलो नाहीये. बट ड्युरिंग द लाईव्ह स्ट्रीम आपण एक पॉईंटवरती चर्चा केली होती की 26,100 ही एक महत्वाची लेवल मार्केटसाठी बनलेली आहे आणि 26,100 पासून मार्केटमध्ये आज बायर्स थोडेसे बाईंग प्रेशर आपण थोडीशी स्कॅल्पिंगचाच विचार करत होतो. आता स्कॅल्पिंगचा विचार का करत होतो या गोष्टीला थोडंसं समजून घ्या. बघा इथे कसं होतं की मार्केट ज्यावेळी 90 डिग्रीची ही मोमेंटम जेव्हा जनरेट करतो त्यावेळी जनरली मार्केट पॉझिटिव्ह मध्ये मोमेंटम करत असेल तर पॉझिटिव्ह मध्ये आपण बाय ऑन डिप्सचा एक फॉर्म्युला यूज करत असतो फॉर बाईंग. कारण काय होतं ज्यावेळी 90 डिग्रीने मार्केट वरती जात आहे त्यावेळी काय असतं की मार्केटमध्ये थोडीशी एक डीप एक्सपेक्टेड असते. कशासाठी की याच्यामध्ये तुमचे जे प्रीमियम्स वरती मोमेंट पंप झालेले असतात. ज्यावेळी इथे डीप आपल्याला पाहायला मिळते की प्रीमियम आपल्याला एक ठीकठाक प्राइस मध्ये एकदा खाली पडले गेले की पुन्हा एकदा त्याच्यामध्ये बायर्स बाईंग प्रेशर जनरेट करतात. याचाच अर्थ काय सिंपल भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर की कोणताही मोठा प्लेअर हायएस्ट प्राइस मध्ये बाईंग करत नाही तर तो कुठेतरी थोडंसं डिस्काउंट प्राइस मध्ये बाईंग करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे काय आहे की इथे आपल्याला हवी तशी डीप मिळत नव्हती. त्यामुळे आपण काय केलेलं होतं की थोडंसं स्कॅल्पिंगसाठी या लेवलचा यूज करायचा होता आपल्याला, ज्याला आपण 26,100 ची लेवल एक्सपेक्ट करत होतो आणि सडनलीच मध्ये आपली लाईव्ह स्ट्रीम बंद झाली होती. ठीक आहे, इट्स ओके. ज्यांनी पण 26,100च्या ठिकाणी ट्रेड केला असेल सी साईडचा त्याने आज नक्कीच प्रॉफिट जनरेट केलेलं असेल. आता बघा कसं आहे की उद्यासाठी ज्यावेळी आपण निफ्टीला चर्चा करतो 26,200च्या एका टार्गेट बद्दल आपण कालही बोलत होतो या सेशनमध्ये आणि म्हणजेच शुक्रवारच्या सेशनमध्ये आणि आजही आपण चर्चा करत होतो की मार्केट काय करेल 26,200च्या या टार्गेटला मार्केट लवकरात लवकर अचीव्ह करण्याचा प्रयत्न करेल. आता डायनॅमिक सपोर्ट्स बद्दल आपण चर्चा केलेली होती. जे पण आपले मेंबर्स आहेत त्यांना ज्यावेळी ट्रेंड लाईनचा आपण टॉपिक घेतलेला होता तर ट्रेंड लाईनच्या टॉपिकमध्ये डायनॅमिक सपोर्ट्स काय असतात आणि ते काय इम्पॉर्टंट रोल प्ले करतात हे आपण ऍडव्हान्सच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघणार आहोत. पुढे येणाऱ्या संडेच्या दुपारच्या 2च्या सेशनमध्ये तर ते पाहायला मिळेलच की का डायनॅमिक सपोर्ट्स इतके इम्पॉर्टंट असतात. तर बघा एक सगळ्यात इम्पॉर्टंट डायनॅमिक सपोर्ट आता मार्केटला 26,200ला उभा आहे. 26,250 26,200 ते 240च्या या झोनमध्ये. आता झालंय काय की मार्केटने इथून जशी बाईंग जनरेट केलेली आहे कन्सिस्टंटली या ठिकाणाहून बायर्सने मार्केटवरती अटॅक केलेला आहे आणि मार्केट कन्सिस्टंटली गॅप अप ओपन करत आहे आणि त्यानंतर विदाउट एनी डीप विदाउट एनी रिट्रेसमेंट काय करत आहे मार्केट अपसाइड चालायचा प्रयत्न करत आहे आणि 90 डिग्रीचे मुवमेंट किंवा एक मोमेंटम प्राइसने अपसाइडला जनरेट केलेला आहे. आता याच्यामध्ये काय आहे की मार्केटला एक कॉन्ट्रॅक्शन फेज ज्याला आपण कन्सोलिडेशन म्हणतो, ज्याला आपण रेंज बाउंड म्हणतो किंवा ज्याला आपण प्रॉफिट बुकिंग म्हणतो, असा एक फेज मार्केटला एक्सपेक्टेड आहे. एवढ्या 1-2 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणं. मग तो कदाचित उद्याच्याला मार्केट 26,230 240चा एरिया दाखवून थोडासा करू शकतो किंवा मार्केट थोडासा गॅप डाऊन ओपन होऊन थोडीशी मोमेंटम करून पुन्हा एकदा अपसाइडची मोमेंटम आणि त्यानंतर मार्केट दाखवू शकतो. मग तो उद्या करू शकतो, अदरवाईज परवा करू शकतो. आपण आता मार्केटचं ओपनिंग कसं होईल त्यावरती आपलं डिपेंड असणार आहे किंवा मार्केट कधी आपला 26,200 ते 240 जे काही झोन बनलेला आहे याला लवकरात लवकर मार्केट अचीव्ह करतोय हे महत्वाचं आहे पाहणं. पण आता बघा जर आपण या 26,200ची चर्चा करतोच आहे तर मग मार्केट इथून निगेटिव्ह होईल का हा सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क असतो. कारण मी आज लाईव्ह मध्ये जेव्हा आपण करत होतो तेव्हा मुजीब म्हणून जे आपले व्ह्युअर्स आहेत ते पण मार्केटला डाऊन साईडला बसण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी पण मी याच गोष्टीवरती बोलत होतो की मार्केट एक ॲग्रेशन मोडमध्ये आहे आणि तुम्ही जनरली मार्केटमध्ये पुट साईड किंवा डाऊन साईडचे ट्रेड अवॉइड करा आणि मार्केटमध्ये एक डीप जी मिळते या डीपचा बेनिफिट घेऊन मार्केटमध्ये अपसाईडचा ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. तर इथे 100% मी तुम्हाला सांगतो ज्यावेळी मी बोललो त्याचा बेनिफिट तुम्हाला झालाच असेल आणि पुट साईडचा ट्रेड तुम्ही अवॉइड केलाच असेल. तर आपण काय करणार आहोत या ठिकाणी थोडेसे कन्फर्मेशन पण आपण यामध्ये पाहणार आहोत. आता
प्रॉफिट बुकिंगचा ट्रेड करायचा की नाही करायचा हा पूर्णपणे मुद्दा आपला असतो. पण येत्या टाइममध्ये मार्केटसाठी 26,100ची ही जी काही लेवल बनलेली आहे म्हणजे 26,111 ते 25,096 25,090 हा जो काही झोन बनलेला आहे एक बॉटम साईडला किंवा डाऊन साईडला इथे मी मार्क करून दाखवतो अजून एकदा 26,190 पर्यंतचा हा जो काही एरिया बनलेला आहे हा एक इम्पॉर्टंट एरिया बनलेला आहे मार्केटसाठी. येत्या टाइममध्ये आपल्याला जी काही मार्केटची मोमेंटम पाहिजे आहे आयदर 26,250चा ब्रेकआउट असेल किंवा मार्केटमध्ये उद्याच्याला बनणारा फॉल असेल. या दोन्ही गोष्टींचा ट्रिगर पॉइंट किंवा जो काही इम्पॉर्टंट लेवल जी असणार आहे ना ती 26,100च्या या लेवल पासून डील केली जाणार आहे. तर ती अशी करू शकतात की बायर्स काय करतील की मार्केटला या ठिकाणी एक अपॉर्च्युनिटी शोधून या ठिकाणी एक बाईंग जनरेट करतील आणि इथून एक मोठी मोमेंटम वरच्या बाजूला जनरेट करू शकतात. पॉसिबिलिटी आहे. अदरवाईज मार्केटला या ठिकाणी रेंजमध्ये ठेवून मार्केटला डाऊन साईडला ब्रेक करून थोडंसं निगेटिव्ह आणू शकतात. पॉसिबिलिटीज आहेत. तर आपण काय करणार आहोत या ठिकाणी थोडंसं या 26,100च्या या लेवलला एक इम्पॉर्टन्स देणार आहोत आणि या लेवलवरती मार्केट कसं बिहेव करतंय हे पाहणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी डिसिजन घेणार आहोत. आता पुन्हा एक तोच पॉईंट येतो की 26,100 जर डाऊन साईडला ब्रेक झाला तर काय मार्केट निगेटिव्ह होत आहे की मार्केट टेम्पररी निगेटिव्ह होत आहे. खूप सारे क्वेश्चन्स या ठिकाणी आपल्याकडे राहणार आहेत. बघ काय की काही दिवसांपासूनचा जर ओव्हरऑल आपण सिनारिओ पाहतोय मी थोडंसं इकडे 1 हारच्या टाइम फ्रेमवरती येतो. 1 हारच्या टाइम फ्रेमवरती येता आल्यानंतर आपल्याला एक गोष्ट काय पाहायला मिळते बघा. ज्या पण वेळेस मार्केट 25,700च्या लेवल पाशी येते ना मार्केट एक मोमेंटम जनरेट करायचा प्रयत्न करते. ओके त्याच्या खाली पण आपल्याकडे एक लेवल आहेच तशी पण 25,300ची पण आता आपण त्याचा विचार करत नाही आहोत कारण आपण 25,700च्या 700 ते 800चा जो काही झोन बनलेला आहे त्याच्यावरतीच ट्रेड करतोय. तर मार्केटने काय केलंय बघा इथून एक डाऊन ट्रेंड जो जनरेट केलेला त्याच्या अगेन्स्ट एक अप ट्रेंड जनरेट करतोय. म्हणजेच काय आपण ज्या डीपचा विचार करतोय 25,250 पासून ती डीप कुठेतरी इथे जनरेट होऊ शकते आणि त्या डीप नंतर मार्केट एक जबरदस्त एक बुलिश मोमेंटम जनरेट करू शकतो जो की ऑल टाइम हाय निफ्टी 50 मध्ये आपल्याला लवकरच पाहायला मिळू शकतो. आता येणाऱ्या टाइम मध्ये हे जे स्ट्रक्चर बनेल हे स्ट्रक्चर मार्केटमध्ये सस्टेन राहतंय की नाही किंवा याच्यामध्ये जेव्हा स्ट्रक्चर बनत असणार आहे त्यावेळेसच निगेटिव्ह न्यूज येत आहेत की एखादी पॉझिटिव्ह न्यूज येते जे स्ट्रक्चरला ब्रेक करून सडन ब्रेक करेल या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. आता हे स्ट्रक्चर बनणं वगैरे हा थोडासा पुढचा पार्ट झाला कारण मार्केट आता सध्या एक एक्सप्लोजिव्ह मोमेंटम देत आहे ज्याला आपण एक्सपान्शन म्हणतो. मार्केट जस्ट एक्सपांड होतंय. तर मार्केट ज्यावेळी कॉन्ट्रॅक्शन फेजमध्ये जाईल मार्केट जेव्हा कन्सोलिडेट फेजमध्ये जाईल त्यावेळी आपण ह्या गोष्टींचा एक कन्फर्मेशन पाहणारच आहोत. बट करंटली मार्केटचा तो एरिया आता मार्केट रीच करतोय ज्या ठिकाणी मार्केटला कन्सोलिडेट करायचं मार्केटला टाइम घालवायचा आहे. तर जनरली मार्केट आपण येणाऱ्या टाइममध्ये असं म्हणू शकतो की मार्केट थोडासा रेंजमध्ये राहू शकतो किंवा थोडासा टाइम घालू शकतो येणाऱ्या टाइममध्ये आणि तिथून एक डाऊन साईड ऑर एल्स किंवा एक डाऊन साईडची एक छोटीशी डीप जनरेट करू शकतो ज्याची लेवल राहील 26,200 ते 240. उद्याच्याला आपण तरी पाहूया की इफ इन केस मार्केटने 26,240ला ब्रेक केलं ओके जे की थोडंसं मार्केटसाठी डिफिकल्ट असणार आहे. थोडंसं मार्केटसाठी मार्केट इझी करणार आहे. हा जर ग्लोबल सेंटिमेंट्स तेवढे पॉझिटिव्ह राहिले किंवा ग्लोबली मार्केटला एक बूम मिळाला तर मार्केट त्याच्यामध्ये गॅपअप मध्ये वगैरे हा पॉईंट काढू शकतो. बट आपण तरीही एक्सपेक्टेशन ठेवणार आहोत तिथे रेंज. इफ इन केस मार्केट 26,240ला मार्केट अपसाईडला ब्रेक करतोय तर मार्केट आरामशीर आपला 26,300च्या या लेवलला रीच करेल आणि लवकरात लवकर आपल्याला ऑल टाइम हाय मार्केटमध्ये निफ्टी 50 मध्ये पाहायला मिळेल. बट मी असं एक्सपेक्ट करेल की मार्केटने हे 90 डिग्रीने ब्रेक करण्यापेक्षा थोडासा टाइम या ठिकाणी घालवावा आणि त्यानंतर जी मोमेंटम मार्केटने जनरेट करावी. त्याच्यामध्ये काय होईल की मार्केट हे 26,300ला ज्या आपण वेळी ब्रेक करेल आता येणाऱ्या टाइममध्ये त्यानंतर मार्केटमध्ये 26,300च्या वरती खूप सारा मार्केटला एक स्पेस राहील किंवा खूप सारा एक मोमेंटम जनरेट करण्यासाठी पॉवर राहील किंवा बायर्स याच्यामध्ये पॉवरफुली काम करतील असं एक्सपेक्ट करतो. त्यामुळे मी स्वतः पर्सनली असं एक्सपेक्ट करेल की मार्केटने थोडासा टाइम घालवावा आणि त्यानंतरच मार्केटने या फेजला ब्रेक करून अपसाईडला 26,300ला सुद्धा ब्रेक करावा. तो येणाऱ्या टाइममध्ये आपल्याला समजेलच की निफ्टी 50 कशा प्रकारे इथे ट्रेड करते किंवा कशा प्रकारचे स्ट्रक्चर जनरेट करते आणि तिथून आपल्याला कशा प्रकारचा ब्रेकआउट किंवा ऑल टाइम हाय अदरवाईज एक फॉल दोनपैकी एक गोष्ट काय दाखवते हे येणाऱ्या टाइममध्ये आपल्याला पाहायला मिळेलच.
सोबत आपण सेन्सेक्सला पण पाहून घेऊया मित्रांनो. सेन्सेक्समध्ये काय चाललेलं आहे, तर सेन्सेक्स सुद्धा एक जबरदस्त अशी मोमेंटम जनरेट करतोय. सेन्सेक्स आणि निफ्टीचं स्ट्रक्चर जर ओव्हरऑल आपण पाहिलं तर जवळपास सेमच आपल्याला पाहायला मिळते. आता या ठिकाणी बघा, मी काही जुन्या लेवल्स आहेत त्यांना डिलीट मारतोय. आता बघा, या ठिकाणी जो मार्केटचा एक झोन बनलेला आहे, तो आहे जवळपास 85,811 पासून ते ऑलमोस्ट 85,700 पर्यंतचा हा जो काही एरिया बनलेला आहे, हा एक मार्केटसाठी म्हणजेच सेन्सेक्ससाठी रिजेक्शन झोन बनलेला आहे. याचाच अर्थ काय की मार्केटने ही जी बुलिश मोमेंटम जनरेट केलेली आहे, मार्केटने एक रेंज फेज आपल्याला आपल्याला येणाऱ्या टाइममध्ये द्यावा. ज्याचा बेस आपण जर बोलू तर बेस आपल्याला कुठेतरी 85,360 ते 85,300 म्हणजेच 260 पर्यंतचा हा एरिया आहे. हा इम्पॉर्टंट एरिया आपल्याला येणाऱ्या टाइममध्ये पाहायला मिळू शकतो. मार्केटने म्हणजेच सेन्सेक्सने काय करावं की याच्यावरती सस्टेन होताना आपल्याला दाखवावं. जर इन केस मार्केटने म्हणजे सेन्सेक्सने 85,804 ला वरच्या बाजूला आपल्याला ब्रेक करताना दाखवलं तर आपल्याला टार्गेट जे आहे कुठेतरी 86,159 म्हणजे 86,200 जो की सेन्सेक्ससाठी ऑल टाइम हाय असेल आणि ती लेवल आपल्याला लवकरच दाखवू शकतो. इव्हन त्याचा ब्रेक करूनही त्याच्या वरच्या बाजूची मोमेंटम आपल्याला सेन्सेक्स या ठिकाणी दाखवू शकतो. तर या ठिकाणी 85,300 ही खूप इम्पॉर्टंट लेवल आपल्याला सेन्सेक्समध्ये पाहायला मिळणार आहे आणि जनरली सेन्सेक्सला सुद्धा 85,300च्या वरतीच बायर्स सस्टेन ठेवण्याचा प्रयत्न करतील. अदरवाईज त्यामध्ये आपल्याला येणाऱ्या टाइममध्ये थोडीशी एक मोठी डीप पाहायला मिळू शकते. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करायचा प्रयत्न करा. धन्यवाद. थँक्यू. भेटूया उद्या. चलो बाय बाय.